रवा आणि बेसन वापरून आज आपण बनवतोय हा सुपर सॉफ्ट आणि हेल्दी नाश्ता. आणि हा एकदम झटपट तयार होतो. बनवायला एवढा सोपा आहे की पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्टच बनेल. नमस्कार, मी अयोध्या. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर या मजेदार रेसिपीला आता सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा बाउलमध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलाय. रवा जाड बारीक कुठला पण घ्या. तसेच सारख्या वाटीने पाऊण वाटी बेसन पीठ घातलंय. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय. यानंतर अगदी पाव चमचा यात मी हिंग घातला. आता थोडीशी हळद घालायची आहे. तर हळद ही थोडीच टाका, जास्त हळद घातली तर खूप डार्क कलर येतो. नंतर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे लिंबाचा रस घातला. यानंतर आता सेम वाटीने 1.5 वाटी पाणी घालायचंय. पण एकदम पाणी न घालता थोडं थोडं करून घालायचंय. पहिले 1 वाटी पाणी घातलं, चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. एकदमच एकदा सर्व पाणी घातलं तर गाठी होतात. परत अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचंय आणि बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं. तर बॅटर हे खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको. बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची. याला आता झाकण ठेवून जरा वेळ बाजूला ठेवून देऊ. इथे आता मिक्सर जारमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, काही लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे घातलेत. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घाला. पुदिना पण यात तुम्ही घालू शकता. मी फक्त कोथिंबीरच वापरली. आता चवीनुसार यात मीठ घातलं. 1 चमचा साखर घातली. बरोबरच 1 चमचा लिंबाचा रस पण घातला. यात पाणी न घालता असंच मिक्सरला फिरवून घ्यायचंय. इथे आपली हिरवी चटणी तयार झाली. यामध्ये आता अर्धी वाटी रवा घालायचा आहे. रव्यासोबतच यामध्ये छोटी वाटी कमी आंबट दही घातलंय. आता परत एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आता मिक्सरला फिरवल्यानंतर अशा प्रकारचं बॅटर आपलं तयार झालंय. कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट अशी झालीये. आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ याला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंय. तर हिरव्या कलरचं बॅटर आपलं तयार झालंय. आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया. हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी आता मध्यम आकाराची एक प्लेट घेतली आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि ही प्लेट तेलाने पूर्णपणे ग्रीस करून घ्यायची, म्हणजे नाश्ता प्लेटला चिकटणार नाही. यानंतर आता गॅसवर मी एक कढई ठेवली. यामध्ये 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी घालायचंय. आता यामध्ये एक स्टँड ठेवायचा आणि झाकण ठेवून पाणी गरम करून घ्यायचंय. तोपर्यंत बघा आपलं बॅटर हे छान असं सेट झालंय. परत एकदा याला छान असं मिक्स करून घेऊ. रवा घातलाय त्यामुळे बॅटर छान फुगलं गेलंय. तर आता या बॅटर आपल्याला 2 भागांमध्ये डिवाइड करून घ्यायचंय. तर इथे मी एक दुसरा बाउल घेतलाय. तर अर्ध बॅटर आपल्याला या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय. पहिल्यांदा एक बॅटर आपल्याला वापरायचंय, तोपर्यंत दुसरं बाजूला ठेवून देऊ. आता बॅटरमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता इथे पाव चमचा मी इनो घातला. 1 चमचा यावर पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून घेतलाय. आता याला छान व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करून घ्यायचंय. तर बॅटर बघा इथे आपलं फ्लफी झालंय, मस्त असं फुगलं गेलंय. तर आता ग्रीस केलेली प्लेट घ्यायची आहे. आता हे बॅटर आपल्याला या प्लेटमध्ये ओतून द्यायचंय. आता संपूर्ण बॅटर प्लेटमध्ये घातल्यानंतर हलकंसं याला टॅप करायचं. तोपर्यंत पाणी आपलं इथे छान गरम झालं. यामध्ये आता ही प्लेट आपल्याला ठेवून द्यायची आहे. यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिट याला वाफवून घ्यायचे. तर बघा 2 ते 3 मिनिटांनंतर हे छान वाफलंय, पूर्णपणे कोरडं झालं. याला आता बाहेर काढून घ्यायचंय. यानंतर चटणी घालून जे बॅटर आपण बनवलेलं होतं त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचंय. तेलामुळे हा नाश्ता घशामध्ये अडकला जात नाही. पाव चमचा परत इनो घालायचा. यात 1 चमचा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी घातलं. आता एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत याला पण छान मिक्स करून घ्यायचं. मस्त फ्लफी असं बॅटर झालं की आता वाफवलेल्या या लेयरवर ही दुसरी आपली चटणीची लेयर पसरवून घ्यायची. आता चटणीचं बनवलेलं हे संपूर्ण बॅटर यावर घालायचं. चमच्याने याला छान पसरवून घ्यायचं. पूर्णपणे हे आपल्याला कव्हर करून घ्यायचंय. आता हे कव्हर झालं की याला आपल्याला वाफवून घ्यायचंय. परत याला कढईमध्ये ठेवायचं. नंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि पहिल्यासारखं 2 ते 3 मिनिट हे आपल्याला वाफवून घ्यायचंय. आता 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान हे वाफलं गेलंय, वरनं पूर्ण कोरडं झालंय. याला आता बाहेर काढून घेऊया. नाश्त्याच्या 2 लेयर इथे आपल्या वाफवून तयार झाल्या. यानंतर आता राहिलेल्या बॅटरमध्ये 1 चमचा तेल घातलं. परत यात पाव चमचा इनो घालायचा. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा इथे पाणी घातलं. आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं.
मस्त असं बॅटर फुगलं जातं, फ्लफी असं बॅटर आपलं तयार झालं आहे. तर बॅटर आपलं इथे तयार झालं. आता इथे एक प्लेट घ्यायची आहे. जे चटणीचं आपण बॅटर अगोदर वाफवलं होतं, आता हे तयार केलेलं बॅटर संपूर्ण त्या चटणीच्या लेयरवर टाकून द्यायचं आहे. संपूर्ण बॅटर आता इथे घालून झालं की चमच्याने पण याला परत एकदा छान पसरवून घ्यायचं, व्यवस्थित याला कव्हर करून घ्यायचं आहे. आता हे कव्हर झालं की हलकंसं याला टॅप करायचं आणि वाफवण्यासाठी कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता याच्यावर परत झाकण ठेवायचं. आता हे वाफवण्यासाठी 7 ते 8 मिनिट ठेवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण 2 ते 3 मिनिटच हे बॅटर वाफवले. आता हे 7 ते 8 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. हे वाफवताना गॅसची फ्लेम इथे हायच ठेवायची. तर आता 7 ते 8 मिनिट झाले. तर बघा इथे नाश्ता आपला छान वाफला गेलाय. सुरीने चेक करून बघू तर सुरी क्लीन आहे, व्यवस्थित हे शिजलं गेलंय. आता याला बाहेर काढून घ्यायचंय आणि पूर्णपणे हे आपल्याला थंड करून घ्यायचं, मगच याला काढून घ्यायचंय. नाश्ता बाहेर काढून आपल्याला 10 ते 15 मिनिट झाले. आता हा पूर्णपणे थंड झाला. यावर आता आपल्याला तडका घालायचा आहे. तडका पॅनमध्ये आता गरम तेलात पहिल्यांदा मोहरी घातली, नंतर पांढरे तीळ आणि कढीपत्त्याची पानं घातली. छान आता याला मिक्स करून घेतलं. आता हा चुरचुरीत तडका आपल्याला या नाश्त्यावर घालायचा आहे. या तडक्यामध्ये तुम्ही अजून हिरवी मिरची किंवा लाल मिरची पण घालू शकता. संपूर्ण तडका या नाश्त्यावर अशा प्रकारे पसरवून घ्यायचा. आता तडका घालून झाला की याला आपल्याला कट करून घ्यायचंय. तर बघा छान असं इझिली हे कट होतं, कुठेही सुरीला चिकटलं जात नाही. एकदम मस्त असा हा आपला नाश्ता वाफला गेलाय. तुमच्या आवडत्या आकारामध्ये याला कट करून घ्या. एकतर चौकोनी शेपमध्ये कट करा किंवा डायमंड शेपमध्ये पण कट करून घेऊ शकता. पूर्ण थंड झाल्यावरच याला कट करून घ्या. गरम गरम जर तुम्ही कट करायला गेला तर हा व्यवस्थित कट होणार नाही. तर सुरीने आता याला अशा प्रकारे काढून घेतलं तर बघा एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता आपला तयार झाला. अजिबात कडक होत नाही आणि दिसायला तर एकदम छान दिसतो, पण चवीला पण अगदी भन्नाट लागतो. मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा घरी पाहुणे जर आले असतील तर त्यांच्यासाठी एकदा असा हा सॉफ्ट नाश्ता नक्की बनवून पहा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. धन्यवाद.